सकाळचा मस्त चटपटीत नाश्ता. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वांना गुड मॉर्निंग. आज सकाळची सुरुवात आजी माझी आप्प्यांनी बनवत आहे. एकदम हेल्दी, पौष्टिक असे आप्पे लहान मुलांना तुम्ही डब्यामध्ये देऊ शकता. त्यासाठी मी 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि ती व्हाईट वाटी छोटीशी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. खूप दही मध्ये घालून ते थोडंसं हलवून एक 10 मिनिटं रेस्ट करायसाठी नंतर ठेवून द्यायचं ते. त्यानंतर बाकीचं इतर जे काय कांदा वगैरे जे काही आपण घालणार आहे ते कटिंग करून घ्यायचं. आता हे 10 मिनिटं रेस्ट करायचं, ते ठेवून द्यायचं आणि बाकीची तयारी चालू आहे माझी. सकाळी सकाळी सगळ्यांचीच कामाची गडबड असते. आता मी कांदा बारीक करून घेतला, नंतर बीट किसून घेतलं, गाजर किसून घेतलं, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सर्व याच्यामध्ये घालणार आहे. पण आपण कांदा कच्चा घालण्याऐवजी तेलामध्ये परतून घातला ना, तुम्ही नक्की करून बघा. खूप छान आणि मस्त लागतात आणि कांदा पण मऊ होतो आणि वास येत नाही. मेन म्हणजे वास येत नाही त्याचा आणि खूप छान आणि मस्त होतं. मी कांद्याचं टाकतानाचा व्हिडिओ माझा स्किप झाला आणि हे सर्व कांदा फोडणी घालून गाजर, बीट हे सर्व घालून मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे तीळ टाकून छान वाटतात आणि दिसतात पण छान. मीठ वगैरे आणि थोडासा खायचा सोडा असं घालून सर्व मस्तपैकी छान बॅटर करून घ्यायचं. त्याच्यानंतर मी चटणी बनवण्यासाठी कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, थोड्याशा डाळ्या हे घेऊन थोडं मीठ टाकून मस्त बारीक फाईन पेस्ट करून घेतली आणि खूप सुंदर मस्त चटणी झाली होती, टेस्टी झाली होती. तोपर्यंत इकडे आप्पे पण माझे छानपैकी शिजतायत आणि आप्प्यांचा कलर बघा किती सुंदर आणि मस्त आलेला आहे आणि किती छान टेम्पटिंग आप्पे दिसतायत. आता मी ही चटणीसाठी फोडणी करत आहे. चटणीसाठी मी तेल घेतलं, थोडंसं राई टाकली, थोडा हिंग टाकला आणि कढीपत्ता टाकून मस्त अशी खमंग फोडणी चटणीवर घालून घेतली. चटणीची टेस्ट पण त्याच्यामुळे खूप छान आणि मस्त होते आणि चटणी खायला पण छान लागते. कच्च्या चटणीपेक्षा असं तेलाची फोडणी घातलेली चटणी सर्वांनाच खूप आवडते आणि आमच्या घरामध्ये अशीच चटणी सर्वांना आवडते. मी शेंगदाण्याची चटणी शक्यतो बनवत नाही, कारण का भूमीला त्याची एलर्जी आहे, त्यामुळे तिला ते जमत नाही. बघा किती सुंदर आणि मस्त आप्पे आता छानपैकी परतून दोन्ही साईडने आणि तीळ किती छान दिसत आहेत त्याच्यावर. आता मी चटणी आणि दही घालून मस्तपैकी सर्व करणार. आता मिस्टरांना देणार. सकाळी सकाळी टिफिनची तयारी चालू आहे आणि त्यांना नाश्त्यासाठी मी हे सर्व देणार आहे. मग पुन्हा एकदा मी परत मी तीळ थोडेसे घालून परत दुसरा हे चालू केला आणि माझे आप्पे पण पटापट होत होते आणि खूप छान आणि मस्त टेस्टी. लहान मुलांना तुम्ही डब्यामध्ये देऊ शकता. सकाळी डाईट करणाऱ्यांसाठी पण ते खूप छान आहे. एकदम हेल्दी ऑप्शन आहे. ते खाल्ल्यानंतर एवढं पोट असं म्हणजे भरल्यासारखं वाटतं आणि खूप छान आहे. लहान मुलांना टिफिनला चटणी जरी नाही दिली तरी खूप छान आहे. मस्तपैकी ते खाऊ शकतात. थोडीशी मिरची कमी घालायची लहान मुलांसाठी आणि ते छान खाऊ शकतात मस्त. आणि मी आता हे अप्पे बनवले, ह्याचा आपण चिलाही बनवू शकतो. खूप सुंदर आणि मस्त लागतं. पण अप्पे खायला खूप छान लागतात, त्यामुळे मी अप्पे बनवले आणि मिस्टरांना पण माझ्या खूप आवडले, मुलीला पण खूप आवडले. दोघांनी पण व्यवस्थित नाश्ता पोटभर केला. आणि असे माझे अप्पे कसे वाटले तुम्हाला, कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. अगोदरच्या याच्यामध्ये माझं थोडंसं स्किप झालं की कांदा तेलामध्ये परतून घेतला आणि ते टाकलं, थोडंसं स्किप झालं आणि मी आपला सोडा टाकला ते बोलली नाही. हे बघा किती छान आणि मस्त अप्पे सुंदर तयार झाले. आणि हे जर रव्याचे आणि हे जे आपलं थोडंसं तांदळाचं थोडंसंच पीठ घातलेलं आहे मी, पण मिक्स डाळीचे पण खूप सुंदर आणि मस्त होतात. तुम्हाला जर मिक्स डाळीचे अप्पे पाहायचे असेल तर जरूर कमेंट करा, मी जरूर तुम्हाला ती रेसिपी दाखवेन. आणि हे पौष्टिक अप्पे तुम्ही पण जरूर करून बघा. तुमच्या पण मुलांना ते खूप आवडतील आणि सुंदर लागतात. सकाळचा ब्रेकफास्ट म्हणून मस्तच आहे. टिफिनसाठी पण छान आहे किंवा घरामध्ये काहीतरी एखादी पार्टी वगैरे असेल, किटी वगैरे, तरीही स्नॅक्स म्हणून पण खाण्यासाठी खूप छान आणि मस्त आहे. खूप सुंदर लागतं आणि हेल्दी ऑप्शन आहे. मला तर हे अप्पे खूप आवडले, घरातल्या सर्वांनाच आवडले. आणि चहा, अप्पे, चटणी, दही सुंदर कॉम्बिनेशन मस्त झालं होतं.
सर्वांनी खूप त्याचा आस्वाद घेतला. सर्वांनीच्या रिॲक्शन पण तुम्ही नंतर बघालच. सकाळची नाश्त्याची हे एक ऑप्शन सर्वांनी जरूर ट्राय करा. आणि खूप जास्त तेल बिल आपल्याला लागत नाही याच्यासाठी. कमी तेलामध्ये हे खूप छान होतात आणि जास्त वेळ पण लागत नाही. आमच्या शेजारी आंटी होत्या, त्यांनी हे अप्पे साधे सिंपल बनवले होते, पण खूप टेस्टी लागले. मग मी त्याच्यामध्ये भाज्या पण वापरून म्हटलं हे बनवूया. खूप सुंदर लागत होतं ते. त्यांनी दिलं होतं. त्यांनी ढोकळा पण बनवला होता. त्या ढोकळा पण खूप छान बनवतात. मी कधीतरी तुमच्याशी एक दिवस ढोकळ्याची पण रेसिपी शेअर करीन. रव्याचा ढोकळा सुंदर आणि मस्त रेसिपी आहे. तुम्हाला जर रेसिपी बघायची असेल तर तुम्ही नक्की मला सांगा. खूप छान आणि मस्त. सकाळी आज चपाती भाजी झाली नव्हती. आज आप्याचाच नाश्ता. मिस्टर बोलले आप्पे खाल्ले आणि आप्पे पण डब्यातून घेऊन गेले. आता मम्मीची रिॲक्शन तुम्ही बघालच. खूप सुंदर तिला छान लागले. घरातली सर्व कामं पण झाली माझी. सकाळची जी काय नेहमीची कामं असतात, लादी, भांडी, सर्व ओटा साफ करणे, सुंदर सगळं छानपैकी झालं. आणि बाहेरचा व्ह्यू बघा किती छान. माझी झाडं सुंदर झालेली आहेत मस्त. आणि देवपूजा सकाळीच झालेली होती, पण आता मी तुम्हाला देवाला दाखवत आहे. सकाळीच पूजा झाली होती. सकाळी दिवा लागला होता. आणि चला या व्हिडिओचा इथेच एंड करते. आवडला तर लाईक करा, शेअर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.